नमस्कार, मी अयारा। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। महाराष्ट्र सरकारमधील कलंकित भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सोमवार 11 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदान येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। महायुती सरकारमधील कलंकित भ्रष्ट मंत्र्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न गंभीर असताना बेताल वक्तव्य केले आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे। मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे। महायुती सरकारमधील काही मंत्री डान्स बार चालवतात, काही मंत्री सभागृहात रम्मी जुगार खेळतात, तर काही मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसतात। सबळ पुरावे असताना देखील सरकार त्यांना पाठीशी घालत आहे। निवडणुकीत दिलेली आश्वासने देखील पाळली नाहीत। राज्यातील सर्व विद्यार्थिनींना उच्च शिक्षण मोफत असा शासन निर्णय काढला आहे, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। शिष्यवृत्ती दिली जात नाही। शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले आहे। लाडक्या बहिणींना अपात्र करत योजनेतून वगळण्यात येत आहे। या सर्व बाबींकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनावर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर विवेक नावंदर, गंगाप्रसाद आनेराव, रामनाना खराबे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील आदींची नावे आहेत। आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे। व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।